नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून एक नवा वाद निर्माण झालाय. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांची भूमिका साकारलेली आहे. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीच नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला चित्रपट हा अनपेक्षित असल्याची भूमिका आता काही नेत्यांकडून मांडली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वादावरती आपली स्पष्ट भूमिका ट्विटरवरून मांडली आहे. कलाकाराचा वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही असं रोखठोक मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडलंय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट: डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होतं की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केलेली असली तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचं समर्थन आलेलंच आहे. कलाकाराचा वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही. विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल आणि महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनं प्रचंड विरोध केला आणि त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार अशी आपली भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून मांडली. आणखी पुढची बातमी आहे. सोशल मीडियावरती राजकीय मतं प्रदर्शित केल्याबद्दल मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा दावा अभिनेते किरण माने यांनी केला होता. त्यावरती किरण माने यांच्यावरची कारवाई ही राजकीय मतं व्यक्त केल्यामुळे नव्हे तर त्यांच्याविषयी आलेल्या तक्रारीमुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचं स्टार प्रवाह या वाहिनीने सांगितलंय. दरम्यान किरण माने हे मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला गेले होते. यावेळी स्टार प्रवाह या वाहिनीचे कंटेंट हेड सतीश राजवाडे हे देखील आव्हाडांच्या भेटीला उपस्थित होते. तर यावेळी दोघांनीही सामोपचारानं मार्ग काढावा अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. स्टार प्रवाहाचे जे प्रमुख होते आज आलेले त्यांनी मान्य केले की मी प्रोडक्शन हाऊसची माणसं त्यांना घेऊन येतो आणि आपल्यासमोर बसून मग आपण त्याच्यावरती चर्चा करू. या मालिकेसंबंधी आम्ही काहीही बोलणार नाही. प्रोडक्शन हाऊस चॅनल यांनी एकत्र बसावं, हा तिढा सोडवावा आणि कोणाही अन्याय होणार नाही अशी भूमिका चॅनलने घ्यावी. आमचं काय बाकी. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडनं यावरती आक्रमक भूमिका घेतली. अभिनेते किरण मानेंना पाठिंबा देण्यासाठी मुलगी झाली हो या मालिकेचं साताऱ्यातलं चित्रीकरण थांबवण्यात आलंय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मालिकेच्या सेटवरती जाऊन चित्रीकरण बंद पाडलं आणि या मालिकेतून किरण मानेंना काढण्यात आलंय. एकंदरीतच सुरू असलेला हा वाद लवकर थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या या मराठी भाषेमध्ये असाव्यात याबाबत राज्य सरकारनं नुकताच महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मात्र याचा संदर्भ घेत चित्रा वाघ यांनी एक खोचक ट्विट केलंय. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील आकर्षण केंद्र असलेल्या पेंग्विन कक्षातील मोल्ड फ्लिपर या जोडीनं 18 ऑगस्ट 2021ला एका नरपिल्लाला जन्म दिला. त्याचं नामकरण नुकतंच पार पडलं. त्याला ऑस्कर असं नाव देण्यात आलंय. या नावावरून आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत टीका केली आहे. मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव आणि युवराजच्या पेंग्विनचं इंग्रजीत नाव अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आता जर तुम्ही आम्हाला सुचवलंच आहे की मराठी नावं ठेवा, हत्तीच्या एक छोटा होईल असं वाटतंय किंवा कोणाचं येईल तर त्याला आम्ही चिवा देऊ नाव तुमच्याप्रमाणे. आणि एक माकड आहे त्यांच्या याला चंपा देऊन टाकू नाव, काही प्रॉब्लेम नाही. द्यायला हवी मराठी नावं हवी ना, देऊ आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि लंडन केलं का, अमेरिका केलं का, मुळात केलं का नाही, करायला हवं आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्यासाठी आता आपनं पायघड्या घातल्यात.
उत्पल यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवावी अशी जाहीर ऑफर अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. पर्रीकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. मनोहर पर्रीकर यांची लोकप्रियता गोव्यामध्ये अजूनही कायम आहे. त्यामुळे आपनं उत्पल पर्रीकर यांना ऑफर दिली आहे. तर शिवसेनेनं सुद्धा पर्रीकरांसाठी एक पाऊल मागे घेतलंय. उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. आता उत्पल पर्रीकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.